बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित राही, रामी रमा राम मी पाहिली रमाई, रामी रमा राम मी पाहिली रमाई, रामी रमा राम मी पाहिली रमाई, मी पाहिली रमाई, पाहिली रमाई मी पाहिली रमाई, बालपणापासून जी, बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित राही. अरे तुमच्या आमच्या आईनं तुमच्या आमचा उद्धार करण्यासाठी 4 लेकरं गमावले ना त्या परिवारानं, त्या रमाईनं बाबासाहेबांना तिच्या गाण्यावरती टाळ्या झोरत असल्या पाहिजे त्या रमाईसाठी. बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित राही, रामी रमा राम मी पाहिली रमाई, रामी रमा राम मी पाहिली रमाई, रामी रमा राम मी पाहिली रमाई, पाहिली रमाई मी पाहिली रमाई, पाहिली रमाई मी पाहिली रमाई, पाहिली रमाई, पाहिली रमाई. चेतन भैया, ते समोर एक बोधी वृक्ष झाड दिसते बघा, ज्याला आपण पिंपळ झाड म्हणतो, बोधी वृक्ष झाड ते समोर आहे बघा. तिचे खोडं ना महत्वाचं खोडं असतं, त्या खोडामुळे ती मुळं पक्की असतात म्हणून सांगणं आहे. भीम महाबोधी वृक्ष रमा त्याची पालवी, हे कधी ऐकलं असं माता भगिनी मी लिहिण्याचा प्रयत्न केला बघा, लाईन कशी आहे. भीम महाबोधी वृक्ष रमा त्याची पालवी. माताजी झाड असतं ते झाडासमोर, त्या झाडाला खूप मोठी पालवी आहे बरोबर आहे, तिथे खाली जाऊन माणूस शांत बसतो की नाही गार सावलीत. रमाई गार सावलीचं झाड होतं बघा कसं होतं. भीम महाबोधी वृक्ष रमा त्याची पालवी, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली. आपण म्हणतो ना की झाड आहे, झाडले खोडले महत्व असतं, मूळ महत्व असतं. ते ज्या वेळेस ते मूळ जास्त खोडत असतं ते काही दिवस ऊन सोजत असतं बघा, आणि जेव्हा त्याला पालवी फुटली की ती पालवी आजूबाजूला येणाऱ्या मग किडे मुंगे असतील, जे असतील माणसं असतील, सगळे जनावर असतील, प्राणी असतील, ते शांत गार सावलीला बसलेले असतात आणि त्या खोडाला सुद्धा सावली देण्याचं काम माई रमाईने केलं. कसं केलं. भीम महाबोधी वृक्ष रमा त्याची पालवी, भीम महाबोधी वृक्ष रमा त्याची पालवी, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली. मग काय हे जे खोडं झाडाचं त्याला सावली आहे, बसलेल्या माणसाला सावली आहे, पण रमाईने काय केलं. उन्हाच्या झाडा, उन्हाच्या झाडा बघा सदा शोषित राही. काय भीम महाबोधी वृक्ष रमा त्याची पालवी, कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली, उन्हाच्या त्या झाडा सदा तीच शोषित राही, उन्हाच्या त्या झाडा सदा तीच शोषित राही, रामी रमा राम मी पाहिली रमा, रामी रमा
बालपणापासून जी माझी लेक आहे, गाडीवर शाळेत जात असताना सुद्धा माझ्या माताजी तिला गाणं म्हणत जावं. कंटिन्यू कार्यक्रम गाणं म्हणत असतो आम्ही दोघं रोज सकाळचा कार्यक्रम आहे. 9 वाजता शाळेत सोडत तिला गाणं म्हणत असतो. आपल्याला लोकांनी विचारलं की तुम्ही कोण आहात, आपण काय म्हणतो, आम्ही बुद्ध आहोत. बरोबर आहे चेतनभाई, लाईन आहे का? चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात. माताजी आम्ही करून होतो आम्ही बुद्ध आहेत. चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात. चला चला बुद्ध मानसात. चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात. चेतनबाई लाईन मध्ये देखो. चला चला बुद्ध, मी खोटं नाही सांगत, तुम्ही मला मरेपर्यंत आशीर्वाद देईन या लाईनीवरती. बघा काय, चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात, अरे बुद्ध मानसात शोधू शुद्ध मानसात, बुद्ध मानसात शोधू शुद्ध मानसात, बुद्ध मानसात शोधू शुद्ध मानसात. चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात. चला चला बुद्ध शोधू. काका केस केलं जरा फक्त. गाणं आवडतंय का? ते लेकरू 250 किलोमीटरहून आलंय. ही श्री कलावंत मंडळी त्यांचे कार्यक्रम सुरू इथं आले. त्यासाठी फक्त माताजींसाठी, तुमच्या आमच्यासाठी, या भीमटेकडीचा उद्धार होण्यासाठी त्या माताजी दिवसाची रात्री दिवस एकत्र करतायत. तुम्ही नाही म्हणता ना गर्वाने आम्ही बुद्ध आहोत, मग तुमच्यासाठी गाणं गातोय ना आम्ही. मग गाणं कसं असलं पाहिजे? चला 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 बुद्ध शोधू बुद्ध मानसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात. चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात. चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात. चला चला बुद्ध शोधू बुद्ध मानसात, बुद्ध मानसात शोधू शुद्ध मानसात, बुद्ध मानसात शोधू शुद्ध मानसात, बुद्ध मानसात शोधू शुद्ध मानसात. बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित